Now we will learn the Newton's universal law of gravitation, which is the important law which depends upon the findings of the Kepler's laws. So what Newton's laws says? According to Newton, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. न्यूटनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते आणि हे बल त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे आणि त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. तर आपण आता हे लॉज हा समजून घेऊया. According to Newton, there are two objects. So first of all, we consider the first object, object number 1, which is having mass m1, and other object of mass m2. The object of mass m1 applying the gravitational force of attraction on the object of mass m2. Similarly, object of mass m2 applying the attractive force on the object of mass m1. The distance between the two objects is supposed d. तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार हा जो फोर्स आहे एफ, इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses of the two objects. Mass of the first object is m1, mass of the second object is m2. ह्या दोन वस्तूंच्या मासेसच्या गुणाकाराशी तो कसा आहे, समानुपाती आहे किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फोर्स जर वाढलं तर मास सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याचप्रमाणे हा जो फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाशी? या दोन ऑब्जेक्टच्या मधील अंतराच्या वर्गाशी तो वर्गाच्या अंतराच्या वर्गाशी तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्तानुपाती. म्हणजे फोर्स वाढला तर ही क्वांटिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. फोर्स कमी झाला तर ही क्वांटिटी काय होणार आहे, वाढणार. ह्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो दिस लॉ कॅन बी स्टेटेड ॲज एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d square. This force of attraction is directly proportional to product of the masses and inversely proportional to square of the distance between the two objects. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे. या प्रोपोर्शनॅलिटी साईनच्या ऐवजी जर आपण इक्वल साईन जर लिहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टंट येतो. तो आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, तो आहे जी. सो जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर. तो हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्याची व्हॅल्यू पण काय आहे, फिक्स आहे. 6.67 multiply by 10 to the power minus 11
न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. मग आपला जो महत्त्वाचा लॉ आहे तो लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्याचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे SI युनिट ऑफ फोर्स, SI युनिट ऑफ फोर्स आहे न्यूटन. So this is the important law of gravitation chapter, Newton's universal law of gravitation. Every object attracts every other object with the force which is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between the two objects. So the formula is F is equal to G m1 m2 upon d square and the SI unit of force is Newton.